आणि ब्रेकिंग 100ला सुरुवात करण्यापूर्वीच एक ताजी बातमी आहे ती म्हणजे शूर मराठा सरदार रघुजी भोसलेंची तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आलेली आहे। मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली। 18 ऑगस्टला तलवार मुंबईत दाखल होणार आहे। लंडन मधून राज्य सरकारने ही तलवार सध्या ताब्यात घेतलेली आहे। आशिष शेलार यांनी फोटो ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। रघुजी भोसले यांची तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आलेली आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। सागर, सरकारने यासाठी प्रयत्न केले होते, सरकारच्या प्रयत्नांविषयी सांगशील आणि या सगळ्या निर्णयानंतर आता राज्य सरकार ही तलवार 18 तारखेला आणणार असल्याचं म्हणतंय। शिवप्रेमींमध्ये काय वातावरण आहे किंवा शिवप्रेमींमध्ये काय भावना आहेत? आपणास माहित आहे की यापूर्वीच शिवाजी महाराजांचं जे वाघनख होती त्याचा खूप मोठा गवगावा झाला होता आणि आता नागपूर संस्थानिक जे आहेत राजे भोसले जे आहेत रघुजी राजे भोसले यांच्या तलवारीच्या संदर्भामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये सरकारने ही एका मध्यस्थींच्या माध्यमातून खरेदी केली गेली होती आणि जी मध्यस्थीमुळे काही कागदपत्रांमुळे ती प्रत्यक्षात मात्र आणली गेली नव्हती। पण आता राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनीच आता या संदर्भातली अधिकृत माहिती दिलेली आहे की जी तलवार साधारणतः युरोपियन तत्कालीन काळात हे सोन्याची आहे आणि त्याच्यावर वेगवेगळे रत्नजडीत सुद्धा वज्रमूठ त्याला दिलेली आहे। साधारणतः 1817च्या कालावधी दरम्यान जे ब्रिटिशकालीन लोक आले होते आणि त्यांनी भोसलेंचा जो खजिना आहे तो लुटला होता आणि त्यामध्ये ही तलवार तिकडे परदेशात गेली होती। ती आणण्यामध्ये महाराष्ट्र शासनाला फार मोठं यश मिळालेलं आहे। नागपूर संस्थानिक असणारे भोसले यांना छत्रपती शाहू महाराजांनी जी भोसले संस्थानिक पदवी दिली होती आणि या भोसलेंनी आपणास माहीत आहे की बंगाल ते ओडिसा इथपर्यंत मराठा साम्राज्य हे वाढवलं होतं। यामुळे पूर्व भारतामध्ये महाराष्ट्राची जी मराठांचं जे साम्राज्य वाढलं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी त्या काळामध्ये वापरली ही तलवार ही प्रत्येक मराठी माणसासाठी आपल्या महाराष्ट्रीयांसाठी एक अभिमान आहे आणि महाराष्ट्र शासनाने हेच हेतू साधून ही तलवार आता ताब्यात घेतलेली आहे आणि ती आता महाराष्ट्रामध्ये आणली जाणार आहे। जी माहिती आत्ता उपलब्ध मिळते त्यानुसार काही कालावधीपर्यंत ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये सुद्धा ठेवण्यात येईल आणि त्यानंतर ती नागपूरमध्ये सुद्धा ठेवण्यात येईल, जी सर्वांना पाहता येईल की ज्या तलवारीच्या धारेवर मराठा साम्राज्य वाढलं विस्तारलं ते सर्वसामान्यांना पाहण्याचा सुद्धा एक योग या निमित्ताने मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट करत एक अभिनंदन केलेलं आहे आशिष शेलारांचं। कुठे ना कुठेतरी सरकार इतिहास काळातल्या वेगवेगळ्या ज्या मराठा साम्राज्याशी निगडीत गोष्टी आहेत त्या आवर्जून करताना इथे दिसत आहे। अगदी सागर, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। पहिले छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत यांच्या काळात रघुजी भोसले यांनी गोंडवाना त्याचबरोबर ओडिशा आणि बंगालपर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात मोलाचं योगदान दिलं होतं आणि त्यांची ही तलवार लंडनमधून आता राज्य सरकारनं परत आणलेली आहे।